काय झालं? नाही, काही नाही. काय झालं? नको तुम्ही चिडाल. सांगा म्हणा, काय झालं? राजवीर, मला आईची खूप काळजी वाटते. का? नितीशचा कॉल आला होता. काय म्हणाला मग नितीश? तो म्हणाला की आई म्हणते जोपर्यंत बाबा जेलमधून सुटून घरी येत नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही. तुम्ही शांत व्हा, सगळं नीट होईल, डोंट वरी. कशी शांत होऊ मी? आई उपाशी आहे, मला काही सुचत नाहीये. फोन आला होता हे मला का सांगत नव्हता तुम्ही? तुम्ही रागवला असता म्हणून सांगत नव्हते. आय एम सॉरी. मी नितीशचा कॉल उचलला आणि बोलले त्याच्याशी. सॉरी म्हणण्याची गरज नाही. एक रिक्वेस्ट होती. हं. तुम्ही जे काही म्हणालात ते सगळं मान्य आहे मला. म्हणजे मी घरच्यांशी काही संबंध ठेवायचा नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, सगळं मान्य आहे. हो मग? पण हे असं सगळं मी बाबा जेलमधून सुटल्यानंतर वागले तर चालेल प्लीज? राजवीर बाबा जेलमध्ये, आई घरी स्वतःला खूप त्रास करून घेते, ती सतत टेन्शन मध्ये असते. आणि खरंच बाबा सुटून येईपर्यंत ती काही खाणार नाही. बाबा जेलमधून सुटेपर्यंत मला आई जवळ असायला हवं. प्लीज जाऊ दे ना मला आई जवळ. तुम्हाला घरी जायचंय तुमच्या? आईला गरज आहे हो माझी, मला जावं लागेल. ठीक आहे, पण हे शेवटचं. तुमचे बाबा घरी परत आल्यानंतर त्या घरातल्या कुठल्याच माणसाशी बोलायचं नाही तुम्ही. चालेल ना? चा. थँक्यू राजवीर. येते मी. कर्नल साहेब, काय झालं वकील साहेब? माफ करा. म्हणजे? मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले पण काहीच होऊ शकलं नाही. तुम्ही निर्दोष असून सुद्धा मी तुमच्यासाठी जामीन नाही मिळवून देऊ शकलो. काही हरकत नाही वकील साहेब, आपण पुन्हा प्रयत्न करू. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. कोणती? तुमच्या कोणी विरोधात आहे का? म्हणजे असं का विचारताय? कारण मला तसा संशय आहे, तुम्हाला कोणतरी ह्यामध्ये अडकवण्याचा मुद्दाम प्रयत्न करताय. तुमचा कोणावर संशय आहे का? नाही, माझा कोणावर संशय नाहीये. मला नाही वाटत तसं, कारण तुम्हाला जामीन मिळणं फार कठीण नव्हतं. पण तो मिळू नये यासाठी कोणतरी प्रयत्न करताय. पण तुम्ही काळजी करू नका, आपण पुन्हा प्रयत्न करू. येतो मी. काकू प्लीज थोडस खाऊन घ्या. नको बाळा, खरंच नको. नितीश, आई आई तू काय अवस्था करून घेतली स्वतःची? मनवा बघ ना, काकू काहीच खायला तयार नाही. आम्ही दोघांनी सुद्धा खूप आग्रह केला त्यांना. प्लीज आता तूच समजव तिला. मला खरंच काही नकोय मनू. आई मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आधी खाऊन घे. नाही मनू, खरंच नकोय. आई असं कसं नकोय? आई प्लीज खाऊन घे, बाबांसाठी प्लीज. नाही जाणार मला अन्न. आई प्लीज असं नको ना करू. मनू, जोपर्यंत तुमचे बाबा घरी येत नाहीत तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही.
तर मी तेच सांगायला इकडे आले. काय झालं ताई? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. आणि लवकरच बाबांना जामीन मिळणार आहे. खरंच म्हणू? हो, खरंच. कसे सुटणार आहेत काका? म्हणजे जामीन कसं होणार? एक व्यक्ती भेटली मला. त्यांनी मला सांगितलं की ते खात्रीने बाबांना जामीन मिळवून देऊ शकतात. मी आता त्यांनाच भेटून आले. कोण आहे ती व्यक्ती? आहे एक जण. पण कोण? म्हणजे तसं बाबांच्या कानावर घालायला. का बाबा? बाबांना कशाला सांगायला हवं? त्याशिवाय ते जामीन मान्य नाही करणार. नितीश, ते खूप मोठे वकील आहेत. अगं पण कोण एवढी मदत करायला तयार झालंय? मी त्यांचं नाव नाही सांगू शकत. हे तुला सांगावंच लागेल, कारण तुला माहितीये बाबा जामीन नाकारू शकतात. तसं नाही होणार आई. आई प्लीज सांग ना, कोण आहे ती व्यक्ती? अरे मी म्हंटल ना, मी नाही नाव सांगू शकत त्यांचं. त्यांची तशी अटच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यात कुठेही त्यांचं नाव नको यायला. म्हणू, हे सगळं कायदेशीर पद्धतीनेच होणार आहे ना ग? हो, सगळं लिगली होणार आहे. डोंट वरी. ठीक आहे. नितीश तू एक काम कर, बाबांना जाऊन सांग हे सगळं. आई, असं कसं जाऊन मी बोलू बाबांना? ते मला काही माहित नाही. नितीश, तू त्यांना जामीन स्वीकारायला सांग. मला ते कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर इथे यायला हवेत. आई, तू शांत हो. बाबा लवकरच घरी येतील. म्हणू आणखीन एक दिवस सुद्धा ते जेलमध्ये राहिले ना, मला कल्पना सुद्धा सहन होत नाहीये ग. नितीश, तू जाऊन भेट जा बाबांना. हो नितीश, तू जा पोलीस स्टेशन मध्ये आणि बाबांना जाऊन भेट. आणि प्लीज त्यांना समजाव, प्लीज. ठीक आहे, मी बोलतो बाबांशी. काका, आता तरी थोडं खाऊन घ्या. सखी, नको ना बाळा. आई प्लीज, 2 घास खाऊन घे, तुला बरं वाटेल. म्हणू, प्लीज. बाबा, नितीश, बाबा कसे आहात तुम्ही? मी ठीक. आत्ताच वकील साहेब येऊन गेले. पाहिलं मी. बाबा तुम्ही काळजी नका करू, माझे प्रयत्न सुरू आहेत. तू टेन्शन घेऊ नकोस. मी लवकरात लवकर बाहेर येईन. बाबा तुम्हाला असं बघवत नाहीये. नितीश, तुला सांगितलं ना, तू टेन्शन घेऊ नकोस. तू आरतीची काळजी घे, मनूची काळजी घे आणि स्वतःची काळजी घे. बरं मला सांग, आरती कशी आहे? बाबा आपण दुसऱ्या वकिलांना भेटायचं का? ते बघूयात, पण मी तुला काय विचारलं, आरती कशी आहे? बाबा आई जेवतच नाहीये. तुम्ही घरी आल्याशिवाय ते जेवणार नाही असं म्हणते. तू तिला समजावलं नाहीस का? बाबा मी, सखे, ताईने सगळ्यांनी समजावून पाहिलं, पण ती ऐकतच नाहीये. हे बघ, माझा निरोप दे तिला. ती जर असं जेवली नाही ना, तर इथे मलाही जेवण जाणार नाही. बाबा आम्ही सगळ्यांनी समजावून पाहिलं, पण ती ऐकतच नाहीये. मी समजू शकतो तिची अवस्था. नितीश, तू एक काम कर, माझी तिच्याशी काही बोलण्याची व्यवस्था होते का बघ. ठीक आहे, मी बोलून बघतो. मी समजावतो तिला. एक मिनिट. कुठे नेत आहेत माझ्या बाबांना? सोडतोय त्यांना, सुटका झाली यांची. खरंच?
हो तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. सुटका झाली अचानक? कोणाच्या मदतीनं? ते आम्ही सांगू शकत नाही कर्नल साहेब. आम्हाला त्याची परवानगी नाहीये. असं कसं होऊ शकतं? आताच आमचे वकील सांगून गेले की आज जामीन मिळालेला नाही. मग आता? अहो खरंच नाही सांगू शकत आम्ही. चला तुम्ही. पण मला कळायला नको का? बाबा हो ते महत्वाचं नाहीये. तुमची सुटका झाली, तुम्हाला घरी सोडतायत. बाबा उगाच विषय पुढे वाढवू नका, चला ना. पण हे कसं शक्य आहे? बाबा आई तुमची घरी वाट बघतीये. तिला तुमची काळजी वाटते, प्लीज चला ना. बाबा कसला विचार करताय? चला ना. नमस्कार राजवीर सर. चांगलं काम केलं तुम्ही. थँक्यू सर. खरं तर आधी मला टेन्शन आलेलं काम नीट होईल की नाही, पण सगळं नीट झालं. म्हणूनच फोन केला तुम्हाला. गुड वर्क. पण तुम्हाला सांगू सर, असे खोटे साक्षीदार आणि पुरावे गोळा करून केस आपल्या बाजूनी करणं सोपं काम नाहीये. पाकिट मिळालं ना तुम्हाला? हो सर. अमाऊंट करेक्ट आहे? अगदी बरोबर सर. ठीक आहे, आणखी एक काम करायचं मग. बोला ना सर. पण कसं शक्य आहे सर? ते शक्य कसं करायचं आहे माझं काम नाही, हे तुमचं काम आहे. हो सर, पण हे मी कसं करू? मला प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडत नाही. जेवढं सांगितलं तेवढं करा. आजच्याच काम झालं पाहिजे. ठीक आहे सर. मनू अगं फोन करून बघ ना नितीशला. आई येत असतील बाबा, आपण थोडा वेळ वाट बघूया. आरती, बाबा आई. आरती कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना? कसा दिसतोय? नाही तुम्ही आधी मला सांगा ठीक आहात ना. अगं मी ठीक आहे, मला काही त्रास झालेला नाही. आणि इथे आमचा जीव टांगणीला लागला होता. चल. नाही नाही तुम्ही थांबा इथे, मी आले. हालू नका, मी अगं आले. असं काय इथे थांबवलं त्यांनी? मला पण काय आयडिया नाही. थांब जरा. कसं आहे बेटा? अच्छा, हे आहे का तुझं? हो आहे माझं हे. अगं मनू कुठे आहे? ठीक आहे, इथेच होती आता. सखी कुठे आहे? म्हणू आतमध्ये गेली बहुतेक. तुझं झालं का? येऊ आत. या. हा. तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. नाही चहा नको, तू बस आणि गप्पा मार माझ्याशी. नाही मी चहा आणते. बर आण, कारण खरं सांगू तुझ्या हातचा चहा मिस केला मी. हो ना? खूप मिस केला. काका, त्यानंतर तुम्हाला खीर सुद्धा खायची आहे. मनवाने केली खास तुमच्यासाठी. अरे वा, नक्की खाणार. बसा बसा तुम्ही, मी आले. चल. हो. बाबा बसा तुम्ही, मी फ्रेश होऊन येतो.
झालं तुम्ही फोन केला. मी आता तुम्हालाच कॉल करणार होते. का? थँक्यू म्हणण्यासाठी. राजवीर बाबा घरी आले. ठीक आहेत ना ते आता? हो. तुम्ही रडताय मनवा? नाही अहो, आनंदाश्रू होते. मी तुम्हाला नाही सांगू शकत. बाबांना बघून मला किती आनंद झालाय ते. राजवीर थँक्यू थँक्यू सो मच. मनवा तुम्ही थँक्यू म्हणावं म्हणून नाही केलंय मी हे. माहितीये मला पण. आणि प्लीज रडणं थांबा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही रडलात की मला त्रास होतो. नाही रडत. पण तुम्हाला सांगू, बाबांना बघितल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तो खरंच मी शब्दात नाही सांगू शकत. किती दिवसांनी मी सगळ्यांना असं छान एकत्र आनंदात बघितलं. राजवीर, तुम्हाला घरात बघून खूप बरं वाटतंय हो. तुम्ही इथे नव्हता तेव्हा सतत काळजी वाटायची, झोप सुद्धा लागायची नाही आणि मनात सारखे विचित्र विचार यायचे हो. असं धीर सोडून कसं चालेल? तुम्ही नक्की ठीक आहात ना? म्हणजे तुम्हाला खूप त्रास नाही ना हो झाला? मी ठणठणीत आहे, मला काही झालेलं नाहीये. बरं झालं. तुम्ही इथे नव्हता तेव्हा आम्ही कसे राहत होतो आमचं आम्हाला ठाऊक. खरंच काका, मला सुद्धा झोप लागायची नाही. आता टेन्शन घ्यायचं कारण नाही, मी आलोय ना. खरंच देवाचे आभारच मानायला पाहिजे. पण एक गोष्ट मला आवडलेली नाही. काय आवडलं नाही? मी जेलमध्ये होतो तेव्हा एक गोष्ट मला कळली. म्हणजे काय कळलं तुम्हाला? तू अन्न सोडलं होतंस. नितीश म्हणाला मला. बरोबर बोलला नितीश. काकू काही खातच नव्हत्या. तुमची सुटका झाल्याशिवाय जेवणार नाही म्हणाल्या. असं करून कसं चालेल? अहो, तुम्ही इथे नव्हतात ना तेव्हा सतत तुमचा विचार यायचा हो. म्हणजे तुम्ही तिथे कसे असाल, तुम्ही खात असाल का? मग अशा परिस्थितीत मला सांगा, मला अन्न कसं जाईल? मनात सतत विचार यायचे. आरती, आपणच असं खचून गेलं तर मुलांचं कसं होईल? आपणच आधार द्यायला नको का त्यांना? खरंय तुमचं. पण तुम्हाला माहितीये का, मुलांनीच मला छान आधार दिला. अगदी खंबीरपणे उभे होते माझ्या पाठीशी. नितीश मला जेलमध्ये भेटायला आला तेव्हा मला सारखं म्हणायचं, बाबा काळजी करू नका, तुमची सुटका होईल. अगं त्यांनी जामिनासाठी पैसे पण अरेंज केले होते. मला खूप कौतुक वाटतंय हो त्याचं. आणि मनूचं सुद्धा. मोठी झाली हो आपली मुलं. अहो, एक सांगायचं राहूनच गेलं, माई आणि राजवीर आले तिथे भेटायला. इथे आले होते? हो, अचानकच आले. काय म्हणाले? माईने खूप आधार दिला मला, त्याने छान समजावलं. आणि राजवीर काय म्हणाले? कर्नल साहेब येऊ का? अरे या 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 बसा. बस आम्ही सरबत आणते. हो. ये बाई. बसा. आज तुमची सुटका झाली म्हणून महाआरती केली देवीची, त्याचाच प्रसाद आहे हा. अरे वा. साहेब आपण निर्दोष सुटला, खूप आनंद झालाय बघा. आता काळजी करण्यासारखं कारण नाही. तुम्ही मला साथ दिलीत, खूप आभारी आहे मी तुमचा. असं बोलू नका कर्नल साहेब. अहो, तुम्ही या गावचे सर्वे सर्व आहात. होय साहेब. हो, कायमच आता आम्ही तुमच्या सोबत राहू. साहेब, सुरुवातीला विश्वास ठेवायला चुकलो आम्ही, पण मनवाताईंनी आमचे डोळे उघडले. तर आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत. आता लवकरच आम्ही चोर शोधून काढू. पोलीस सुद्धा कसून तपासणी करतायत बघा. चोर सापडला पाहिजे आणि देवीचे दागिने मिळायलाच हवेत. हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. फक्त तुमच्यामुळे. तुमच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवस मी ते स्माइल बघितलं नव्हतं. ते बघण्यासाठी केलं मी.
माहितीये मला. तुम्ही अजूनही रडताय मनवा. नाही राजवीर, तुम्हाला काय वाटलं तुमच्या आवाजावरून मला कळणार नाही मनवा? काय करू? इतके दिवस सगळं असं मनात दाबून ठेवलं होतं, पण आता बाबांना बघितलं ना तर नाही थांबू शकले स्वतःला. समजू शकतो. बाबा आलेत ना आता? तुम्ही कधी निघताय? काय झालं, गप्प का झालात? आहे माझ्या लक्षात. काय? नाही, काही नाही, मी ठेवते.